सर्वांना नमस्कार। आता तुम्ही RS, D, JK फ्लिप फ्लॉप वापरून शिफ्ट रजिस्टर कसे तयार करायचे ते शिकाल आणि निकालाची चाचणी कराल। हा व्हिडिओ दोन भागात विभागला आहे। भाग 1 मध्ये शिफ्ट रजिस्टर कसे बनवायचे आणि भाग 2 मध्ये त्याची चाचणी कशी करावी ते समाविष्ट आहे। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल RS, D, JK फ्लिप फ्लॉप वापरून शिफ्ट रजिस्टर तयार करणे आणि त्यांचे परिणाम सत्यापित करणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट वापरकर्ता मॅन्युअलसह, डेटाशीटसह IC 74279, डेटाशीटसह IC 74379, मेल ते मेल जंपर वायर आवश्यकतेनुसार, मॅग्निफाइंग लेन्स। RS फ्लिप फ्लॉप IC 74279 वापरून शिफ्ट रजिस्टर तयार करणे। 74279 ड्युअल इन लाइन पॅकमध्ये 16 पिनसह कार्ड SR फ्लिप फ्लॉप लॅच IC आहे। या शिफ्ट रजिस्टर सर्किटला 2 IC आवश्यक आहेत। ते IC 74279 आणि IC 7404 आहेत। दोन्ही ICs IC 74279 आणि IC 7404 वर छापलेला कोड क्रमांक भिंग वापरून ओळखा। पिन क्रमांक 1 ओळखा। पिन क्रमांक 1 दर्शविण्यासाठी त्यात एक लहान खाच किंवा बिंदू असू शकतो। डिजिटल ट्रेनर किट मधील ब्रेड बोर्डवर IC योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा। प्रत्येक पिन वेगळ्या छिद्रात जाईल याची खात्री करून ब्रेड बोर्डमध्ये IC च्या पिनच्या दोन्ही ओळी हळुवारपणे घाला। पिन वाकणार नाहीत किंवा छिद्रांमध्ये जबरदस्तीने टाकणार नाहीत याची काळजी घ्या। IC 74279 च्या +5 व्होल्ट्स VCC ला ग्राउंड GND ला पिन नंबर 8 आणि पिन नंबर 16 ला कनेक्ट करा आणि पिन 7 ला GND ला आणि पिन 14 ला IC 7404 च्या VCC ला कनेक्ट करा। A, B, C आणि D असे स्विचेस टॉंगल करण्यासाठी 1, 5, 10 आणि 14 पिन कनेक्ट करा। IC 74279 चा पिन 1 IC 7404 च्या पिन 1 ला कनेक्ट करा। IC 7404 चा पिन 2 IC 74279 च्या पिनला जोडा। त्याचप्रमाणे सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे इतर SR फ्लिप फ्लॉप लॅचसाठी R आणि S इनपुट मध्ये A and D नॉट ग्रेट कनेक्ट करा। +5 व्होल्ट पॉवर सप्लाय VCC चालू करा। शिफ्ट रजिस्टरच्या बिट रुंदीवर आधारित डेटा इनपुट लाइन्स A, B, C आणि D वर इच्छित समांतर इनपुट डेटा लागू करा। समांतर आउटपुट रेषा तपासा। QO ते Q3 ते लोड केलेला डेटा प्रतिबिंबित करतात की नाही हे पाहण्यासाठी आउटपुट लागू केलेल्या समांतर इनपुट डेटाशी जुळले पाहिजे। घड्याळाच्या इनपुटवर एक घड्याळाची नाडी क्लॉक पल्स द्या आणि ट्रूथ टेबल सह सत्यापित करा। Parallel input 1001, parallel output 1001, parallel input 1011, parallel output 1011, parallel input 1101, parallel output 1101, parallel input 1111, parallel output 1111. D flip flop IC 74379 वापरून शिफ्ट रजिस्टर तयार करा। या शिफ्ट रजिस्टरला IC 74379 D फ्लिप फ्लॉप 16 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज आवश्यक आहे। IC 74379 ची रचना 8 वैयक्तिक बीटा डेटा संग्रहित करण्यासाठी केली गेली आहे आणि त्याचे ऑपरेशन घड्याळ सिग्नल आणि डेटा सक्षम सिग्नलद्वारे प्रभावित आहे। भिंग वापरून IC 74379 वर मुद्रित केलेला कोड क्रमांक ओळखा। पिन क्रमांक ओळखा। IC च्या एक पिन क्रमांक दर्शविण्यासाठी त्यात एक लहान खाच किंवा बिंदू असू शकतो। 1 डिजिटल ट्रेनर किट मधील ब्रेड बोर्डवर IC योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा। प्रत्येक पिन वेगळ्या छिद्रात जाईल याची खात्री करून ब्रेड बोर्डमध्ये IC च्या पिनच्या दोन्ही ओळी हळुवारपणे घाला। पिन वाकणार नाही किंवा छिद्रांमध्ये जबरदस्तीने टाकणार नाहीत याची काळजी घ्या।
पिन नंबर 8 ते ग्राउंड GND आणि पिन नंबर 16 ला वीज पुरवठ्याला +5 व्होल्ट VCC कनेक्ट करा. डिजिटल ट्रेनर किट मध्ये प्रदान केलेल्या घड्याळ इनपुटची पिन क्रमांक 9 कनेक्ट करा. पिन क्रमांक 4 वर अनुक्रमांक इनपुट डेटा कनेक्ट करा. 2 ते 5, 7 ते 12, 10 ते 13 फ्लिप फ्लॉप 0 ते पुढील फ्लिप फ्लॉप 1 आणि फ्लिप फ्लॉप 1 ते फ्लिप फ्लॉप 2 पर्यंत आउटपुट फीड करण्यासाठी पिन कनेक्ट करा. आउटपुटचे निरीक्षण करण्यासाठी पिन 2QA, 7QB, 10QC आणि 13QD डिजिटल ट्रेनर किटमधील LED आउटपुटशी जोडा. LEDs चालू म्हणजे लॉजिक 1 आणि ऑफ म्हणजे लॉजिक 0. वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC चालू करा. सिरियल इनपुटवर लॉजिक 1 लागू करा आणि CLK पिनवर क्लॉक पल्स लावा. प्रत्येक घड्याळाच्या नाडीसाठी शिफ्ट रजिस्टरने अनुक्रमांक इनपुट डेटा एका बीटाने बदलला पाहिजे. सिरियल आउटपुट पिनवरील डेटा ट्रूथ टेबल अनुक्रमे प्रदान केलेल्या इनपुट डेटाशी जुळत असल्याचे सत्यापित करा. क्लॉक पल्स 0QA 0 QB 0 QC 0 QD 0. क्लॉक पल्स 1 QA 0 QB 0 QC 0 QD 1. क्लॉक पल्स 2 QA 0 QB 0 QC 1 QD 1. क्लॉक पल्स 3 QA 0 QB 1 QC 1 QD 1. क्लॉक पल्स 4 QA 1 QB 1 QC 1 QD 1. क्लॉक पल्स 5 QA 1 QB 1 QC 1 QD 0. क्लॉक पल्स 6 QA 1 QB 1 QC 0 QD O. अशा प्रकारे आपण RS फ्लिप फ्लॉप IC 74LS279 आणि D फ्लिप फ्लॉप IC 74LS 379 वापरून शिफ्ट रजिस्टर तयार कसे करावे आणि ट्रूथ टेबलसह कसे सत्यापित करावे ते पाहिले.